नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूप खतरनाक, खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे. मंडळी, नानांना सगळ्यांसमोर आणत आता जानकीने खूप मोठा धमाका केला आहे. हो मंडळी, शर्वरीचं काळं सत्य आणि काळी करतूत सगळं काही आता समोर आणत एक एक करत शर्वरीच्या पापांचा धडा आता इथे अवंतिका आणि जानकी दोघींनी सुद्धा मिळून वाचलेला आहे. ज्या शोधासाठी आता अवंतिका आणि जानकी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या, त्यांच्यासमोर एक भयानक सत्य समोर आलंय. आणि हो मंडळी, त्यासोबत नानांना सुद्धा आता त्यांनी सगळ्यांच्या समोर आणलंय. आणि ह्या शर्वरीने कशा प्रकारे सगळ्यांना फसवत नानांना मारण्याचा कट रचला होता, त्यांना मारण्याचा प्लॅन केला होता, हे सगळं काही आता स्वतः नानांनी सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. तर मंडळी, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आपण इकडे पाहतोय की आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं. आणि जानकीने आता सगळं काही जे आहे, कारण ऋषिकेशचा खूप मोठा गैरसमज जो झालेला असतो, त्याच्यामुळे जानकी आता ऋषिकेशला सगळं काही सांगत असते की तिचा आणि ऐश्वर्याचा जो काही प्लॅन आहे, तिने आता सगळं सगळं काही ऋषिकेशला खरं सांगितलंय. म्हणजे ऐश्वर्या आणि तिच्यामध्ये जे काही झालेलं भांडण आहे ते सगळं खोटं आहे. शर्वरी वंशांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता, म्हणून आम्ही सगळं नाटक केलंय, हे सगळं सांगितलंय बरं का. आणि त्याच्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो, पण जानकी, या सगळ्यासाठी त्या ऐश्वर्याने शरूला दारू पाजली, हे काही बरोबर नाही आहे, हे तुला पटतं का? म्हणजे एखाद्या माणसाला अशा पद्धतीने खरं काढण्यासाठी दारू बिरू पाजणं हे तुझ्या तत्वात बसतं का गं? तुला पटतं का? आता खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे जानकीला सुद्धा वाईट वाटतं. आणि जानकी म्हणते की अहो, ऐश्वर्याने मुद्दाम तिला दारू नाही पाजली, शर्वरी वंशांनाच पार्टी करायची होती. त्यांनी स्टॉक ऑलरेडीच त्यांच्या कपाटामध्ये आणून ठेवला होता आणि त्यांनीच ऐश्वर्याला ही ऑफर दिली होती. आणि त्या संधीचा फायदा घ्यायचा असं आम्ही ठरवलं होतं. आणि कदाचित त्या नशेमध्ये का होईना पण शर्वरी वंश खरं खरं बोलून जातील. पण त्यांनी एक गोष्ट तर मान्य केली की आपल्या घरातून जे पैसे चोरीला गेले ते शर्वरी वंशांनीच चोरलेत. ही तर गोष्ट कळली त्याच्यातून. ऋषिकेश म्हणतो, काही असलं तरी अशा गोष्टींना पाठिंबा देणं हे जानकी चुकीचं नाही आहे का? आता ही गोष्ट जानकीचं हे वागणं खरं तर ऋषिकेशला नाही पटलंय. पण तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो, जानकी म्हणत असते की हे सगळं मी आपल्या फायद्यासाठीच करते ना. पण ऋषिकेश म्हणतो, नाही या चुकीच्या मार्गाने जाऊन ह्या गोष्टींपर्यंत पोहोचणं मला अजिबात पटत नाही आहे. तूच म्हणतेस ना की तुला ह्या पैशामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, कशामध्येच इंटरेस्ट नाही आहे, मग का करतेस तू हे सगळं? जानकी म्हणते की नाणांसाठी करते हे सगळं. नानाने जी जबाबदारी माझ्यावर पाठवली आहे, सोपवली आहे, त्या सगळ्यासाठी करते मी. आणि नानांचा खून झाला, नाना आपल्यापासून दूर गेलेत, यामागे खरं कोण आहे हे शोधायला नको. आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा सोडून दिल्या, उद्या आणखीन कोणाच्या जीवावर बेतू शकतं. नाही आहे ऋषिकेश, मी अन्याय सहन करू शकत नाही आहे आणि मला ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं आहे आणि त्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही म्हणताय तसं ठीक आहे की मला ही गोष्ट नाही पटली आहे की जे काही झालं, ज्याने पार्टी केली वगैरे, ते नाही पटलं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये शर्वरीचाच हात आहे. शर्वरीनेच हे सगळं केलं. म्हणजे शर्वरी ऐश्वर्याशी बोलता बोलता राहून गेले की तिने 2-2 खून पचवलेत. याचा अर्थ तिने 2 खून कोणाचे केले आणि नंतर विषयाची फिरवाफिरवी केली. याचा अर्थ शर्वरी काहीतरी आपल्यापासून लपवतीये आणि मला तेच शोधून काढायचं आहे. तर मंडळी, आता इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, जे काही करशील ते सांभाळून कर, कारण माझा ऐश्वर्यावर सुद्धा विश्वास नाही आहे. काय सांगता येत नाही आहे की ती शर्वरीच्या सोबत राहून राहून ऐश्वर्यासुद्धा तुला डबल क्रॉस करू शकते. कशावरून ती तुला डबल क्रॉस करणार नाही आणि या सगळ्यामध्ये ती तुला एकटीला अडकवून सुद्धा ठेवू शकते. त्यावर आता जानकी म्हणते, नाही नाही, ऐश्वर्या असं काही करणार नाही आहे, माझा विश्वास आहे. ऋषिकेश म्हणतो, तुझा असेल पण माझा नाही आहे. तर मंडळी, आता ही मॅडम इकडे ड्रिंक केलेली असते, सकाळी उठल्यात आणि त्यांची आत्ता कुठे उतरली आहे, खूप डोकं दुखत असतं. बाहेर येते आणि जानकीला आवाज येत असते चहासाठी, की कोणी आहे का, चहा द्या, मला त्रास होतोय, माझं डोकं दुखतंय, असं करून बोंबलत असते. तेवढ्यात आता हा सारंग खाली येतो आणि तो म्हणतो की शरूताई, काय चाललंय तुझं? अगं काय करतेस तू हे? तू पण काल ऐश्वर्यासोबत दारू केलीस, त्यांना का अशा वाईट सवयींना लावतेस? त्यावर आता शर्वरी म्हणते की मी, अरे काय बोलतेस तू? तुझ्या बायकोला मी वाईट सवय लावली आहे? मी काय करते का? त्यावर आता हा म्हणतो की हो, तुझ्यासोबत राहायला लागल्यापासून त्या अशा वागायला लागल्यात. इतके दिवस जानकी वहिनीसोबत होत्या, किती चांगलं वागत होत्या, आणि आता तुझ्यासोबत राहायला लागल्यात तर हे सगळं करायला लागल्यात. त्यावरती शर्वरी म्हणते, ए गप्प बसा, एकदम तोंड बंद ठेव. मी दारू प्यायलेली नाही आहे. दारू फक्त तुझी बायकोच प्यायली आहे, कळलं का? तिला पार्टी करायची होती आणि म्हणून ती माझ्या रूममध्ये आली होती. मी असं काही केलेलं नाही आहे. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय की ही सुमित्रा सुद्धा आता बाहेर आलेली असते आणि शर्वरी तिच्याशी बोलता बोलता म्हणते की जानकी वहिनी आज पैसे ट्रान्सफर करणार होते तुझ्या अकाउंटला, अजून पण झाले नाही आहेत, का बरं तिने पैसे नाही केले? म्हणजे काल ती एवढं मोठमोठ्या भाड्या करत होती, मग आज का बरं असं केलं नाही आहे? त्यावर आता ही सुमित्रा म्हणते, अगं तू पण काल गेली होतीस ना तिच्यासोबत बँकेमध्ये, मग काय झालं? त्यावर आता ती म्हणते, एक काम करते, मी बँकेतच फोन करते. आणि शर्वणी आता इथे बँकेत ना मॅनेजरला फोन केला आहे आणि ती मॅनेजरला विचारते की
काल वहिनी आली होती, ती तिच्या अकाउंटचे पैसे आईच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार होती. मग काय झालं, पैसे अजूनही आले नाही आहेत. तेव्हा मॅनेजर म्हणत असते, की "काय झालं ना, की जानकी यांचं अकाउंट हॅक झालं किंवा नंबर हॅक झालाय असं म्हणताय, तर मग आपल्याकडे एक ऑप्शन आहे." म्हणजे बघा, नानांच्या विलमध्ये नानांनी स्पष्ट लिहिलंय, की अकाउंटचे पैसे कोणाच्याही अकाउंटला ट्रान्सफर करता येणार नाहीयेत. आणि राहिला प्रश्न तर फोन नंबरचा. म्हणजे फोन नंबर हॅक झालाय, फोन हॅक झालाय, तर आपण नंबर चेंज करूया. आपण नंबर चेंज करून घेऊया. पैसे ट्रान्सफर करण्याची काहीच गरज नाहीये. तर मंडळी, आता हिचा खूप चिडचिड होत असते, की म्हणजे हा पण प्लॅन आपला फसलाय. तेवढ्यात जानकी खाली येते आणि तेवढ्याच ही म्हणते, सुमित्रा म्हणते, की "जानकी, अगं काय गं, तू पैसे ट्रान्सफर करणार होतीस ना, मग का नाही केलेस?" त्यावर आता जानकी म्हणते, की "अहो, मी आई बँकेत काल गेले होते. शर्वरी वंच सुद्धा माझ्यासोबतच होत्या ना. म्हणजे आमचं बोलणं झालं आणि ते आज करणारच होते पैसे." तर शर्वरी म्हणते, की "हो, मी आता बँकेत फोन केला, तर त्यांनी सांगितलंय, की तुझा नंबर चेंज करायचा म्हणे. नंबर चेंज केला तर काही प्रॉब्लेमच नाहीये. ही सगळी तुझीच आयडी आहे ना?" जानकी म्हणते, "असं असतं तर मी काल बँकेमध्ये गेली असती का? आणि बँकेत गेल्यानंतर तुमच्यासमोरच फॉर्म भरला होता ना मी. तुमच्यासमोरच बोलणं झालं. तेव्हा असं काही बोलणं झालं का आपलं?" आता त्यांना जे बँकवाल्यांनाच पैसे ट्रान्सफर करायचे नाही आहेत, नानांच्या विलमध्येच तसं लिहिलंय. आता त्यांचाही नाईलाज आहे. त्यांच्याकडे जर काही ऑप्शन असेल, पर्याय असेल, तर ते का विलच्या अगेन्स्ट जातील आणि अनलीगल काम करतील, नाही का? आता त्यांना मोबाईल नंबर चेंज करायचा तर त्यांचं त्यांना करू दे की. तर मंडळी, आता ही जानकी सांगते, की "आई ऐका ना, मी अवंतिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये चालली आहे. तिचं थोडंसं चेकअपची आज डेट आहे, तर आम्ही चेकअप करून येतो. आणि हो, घरचं जेवण वगैरे जे आहे ते मी आल्यानंतर करेन. हवं तर तुम्ही शर्वरी वंशांना पण थोडंसं मदतीला घ्या आणि त्यांच्याकडून घेतलं तरी चालेल." तर मंडळी, आता ह्या दोघीसुद्धा आल्यात हॉस्पिटलमध्ये आणि डायरेक्टली ह्या दोघी पण आता जे सीसीटीव्ही फुटेज ज्या ठिकाणी आहे, सीसीटीव्हीचा रूम, त्या रूममध्ये चाललेले असतात. तेवढं तिथे एक नर्स येते आणि म्हणते, की "काय झालं? कुठे चाललाय तुम्ही? इकडे कुठे चाललात?" तर जानकी म्हणते, की "आम्हाला ना सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं आहे, तर त्या रूममध्ये चाललोय." तर ती म्हणते, "नाही, नाही, असं कसं जाऊ शकता तुम्ही? त्या रूममध्ये जायला कोणालाही परमिशन नाहीये. तुम्ही जाऊ शकत नाही तिथे. तिथे मुळात कोणाला जायला अलाउडच नाहीये." त्यावर आता जानकी म्हणते, की "का पण? आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलो होतो, तेव्हा आम्ही तिथेच जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केला होता. मग आता 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 असं अचानक काय झालं, की तुम्ही आम्हाला तिथे जाऊ देत नाहीये?" तर ती सिस्टर म्हणत असते, की "काय नाही, इथली मॅनेजमेंट पूर्णपणे चेंज झाली आहे. काय नाही, हे हॉस्पिटलचे मालक पहिले वेगळे होते, आताचे वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे इथले रूल्ससुद्धा चेंज झालेले आहेत. तुम्हाला असं सहजासहजी सीसीटीव्ही फुटेज चेक करता नाही येणार." तर जानकी म्हणते, "बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. मी एक काम करते, रीतसर परमिशन घेते आणि परमिशन घेऊन जाऊ." ती म्हणते, मॅडम, का कशाला डोकं खाताय? तुम्हाला सांगितलेलं एकदा कळत नाहीये का? त्या रूममध्ये कोणालाही जायला अलाउड नाहीये. तुम्ही नाही जाऊ शकत तिथे." आता जानकी म्हणते, की "का नाही? मी तर परमिशन घेते असं म्हणाले ना." ती बोलते, मॅडम, तुम्ही का पुन्हा-पुन्हा तेच बोलताय? मी बोलली ना, त्या रूममध्ये जाण्यासाठी कोणाला परमिशनच नाहीये. तुम्ही परमिशन घ्यायला गेलात तरी तुम्हाला परमिशन मिळणार नाहीये. इथली मॅनेजमेंट वेगळी आहे, सगळी मॅनेजमेंट बदलली आहे. तुम्ही जा बरं इथून निघून. जा बरं आताच्या आता." आणि मंडळी, ती नर्स आहे ना, ती खूप हडतूड करल्यासारखी त्यांच्याशी बोलत असते आणि त्यांना म्हणत असते, की "तुम्ही जा. तुमचं इथे येऊन किंवा इथे थांबून काही फायदा होणार नाहीये." आता जानकी म्हणते, की "आता काय करायचं? काही करून आपल्याला त्या रूममध्ये तर जावं लागणार आहे." त्यावर अवंतिका म्हणते, की "माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण आहे ना, काय करूया, काहीतरी कोणाचा तरी वेश बदलून जाऊया किंवा असं काय करूया." जानकी म्हणते, "नाही, नाही, असं करून नाही चालणार. कोणाच्या नजरेत चाललं ना तर प्रॉब्लेम होईल." मग आता म्हणते, की "मग आता काय करायचं?" तेवढ्यात ती नर्स म्हणते, "अजून तुम्ही इथेच आहात का? मॅडम, तुम्हाला मी म्हणाले ना, की जा म्हणून. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्हाला त्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा चेक करता नाही येणार आहे. तुम्ही जाऊ शकता." आता इथे दोघी पण त्या थांबलेल्या असतात. त्यांचं असं झालं, की काही करून आजचं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळायलाच हवं. तरच आपल्या हाती काहीतरी पुरावा लागणार आहे आणि शर्वरी वंचनचा खोटा चेहरा आपण सगळ्यांसमोर आणू. आता ह्या दोघी जणी विचार करत बसलेल्या असतात. अशर्व ही अवंतिका म्हणते, की "आपण साफ-सफाईच्या निमित्ताने पोशाख वगैरे बदलून आज जाऊ शकतो का? म्हणजे काहीतरी करावंच लागणार आहे ना वहिनी." आता जानकी म्हणते, की "नाही, नाही हां अवंतिका, अजिबात नाही. आपल्याला असं काहीही करायचं नाहीये." तर मंडळी, आता इकडे दाखवलंय ऋषिकेश हा शर्वरीजवळ बोलायला आलेला असतो. शर्वरीला म्हणतो, की "शर्वू, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय." शर्वरी म्हणतो, की "बोल ना, काय बोलायचंय?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, की "ऐक, काल तू जे काही वागलीस ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आपल्या आई-वडिलांचे हे संस्कार नाही आहेत, हे असं ड्रिंक वगैरे करणं आणि तुला माहीत असेल, की आपल्या घरामध्ये कोणीही ड्रिंक करत नाहीये आणि तू जे हे काल वागलीस ते मला अजिबात पटलं नाहीये." त्यावर आता शर्वरी म्हणते, "नाही, नाही दादा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे, मी नाही केली आहे. फक्त त्या ऐश्वर्याने केली होती. मी तिच्यासोबत होते. अरे, असं कसं करेन मी? तुला असं वाटलं तरी कसं, की मी ड्रिंक करेन म्हणून? आणि हो, तुला कसं कळलं रे ही गोष्ट?" त्यावर आता ऋषिकेश म्हणतो, की "मला जानकीकडून कळलं. म्हणजे काल ऐश्वर्याने ड्रिंक केलेली आणि जानकीने तिला पाहिलं. म्हणून तिने विचारलं तेव्हा ती म्हटली, की मी आणि शर्वरीने ड्रिंक केली म्हणून."
आम्ही पार्टी केली आहे. तर मग हे असं का केलेस बरं तू? शर्वरी म्हणते, "अरे मी त्याच्यासोबत होते. ते होते तिच्यासोबत. पण मी ड्रिंक केलेली नाहीये. ती ऐश्वर्या आहे ना, मला ॲक्चुअली खूप फोर्स करत होती. पण मी नाही ऐकलं बरं का. आणि तू का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देतोयस? ती ऐश्वर्या जानकीला जाऊन काहीतरी सांगते आणि जानकी तुला काहीतरी येऊन सांगते. ॲक्चुअली काय नाही, ह्या लोकांना आहे ना ते मित्र राहते तेच आवडत नाहीये. आणि माझ्या विरुद्ध काहीतरी भडकवण्यासाठी काहीतरी खोटं नाटक त्या तुला सांगायला लागलेले आहेत. तू अजिबातच विश्वास ठेवू नकोस हां. आणि जानकी वहिनी आजकाल काय वागायला लागली माझ्यासोबत, तुला पण दिसत नाहीये का?" तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, "हे बघ, तू जर खरी असशील ना, तर मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. पण मला कळलं, की ह्या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे आणि तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस. तर सगळ्यात पहिला मी तुझ्यासमोर उभा असेन, तुला शिक्षा करून देण्यासाठी." मंडळी आता शर्वरीच्या चेहऱ्यावरचा ना रंगच उडालाय बरं का. कारण ऋषिकेशने डायरेक्टली तिला आता हे सगळं तोंडावर सांगितलंय. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की जानकी आणि अवंतिका दोघीसुद्धा तिथेच उभ्या असतात आणि त्या नर्स आहे ना, ह्या दोघींकडे आहे ना चांगलं बारीक लक्ष असतं. आता का कोणास ठाऊक पण त्यांना संशय आलाय, की हिला कुणी कामाचे पैसे दिलेत काय माहीत नाहीये. अवंतिका म्हणते, की "ही बाई आपल्यावरून तर काही नजरच हटवत नाहीये. वहिनी आपल्याला काहीतरी वेगळं करायला हवं. काय करायचं? ही आपल्याला काही वरती जाऊ देईल असं वाटत नाहीये." तर मंडळी आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळेला बाजूला आहे ना 2 माणसांचं सुद्धा बोलणं सुरू होतं. म्हणजे जो सीसीटीव्ही कॅमेराचा जो रूम आहे ना, त्या रूममध्ये बरेचसे झुरळ वगैरे झालेत आणि पेस्ट कंट्रोल करावं लागणार आहे. तर एक माणूस म्हणतो, "अरे तुला किती दिवस सांगितलं, की त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रूममध्ये पेस्ट कंट्रोल करायचं आहे. किती घाण झाली त्या रूममध्ये. कधी येणार आहेत ती माणसं?" त्यावर तो माणूस म्हणतो मॅनेजर, की "हो, हो, मी आजच सांगितले ना. मी फोन केलाय आणि ते पेस्ट कंट्रोलवाले आजच येणार आहेत." आता जानकी आणि ही अवंतिका दोघींना सुद्धा एक आयडिया सुचते, की आपण पेस्ट कंट्रोलवाले म्हणून तिथे जायचं. हा चान्स आहे त्या रूममध्ये आपल्याला घुसण्याचा. आणि मंडळी ह्या प्लॅनिंगप्रमाणे दोघींनी सुद्धा तीच आयडिया केली बरं का. या दोघी आता हॉस्पिटलमधून बाहेर जातात आणि पेस्ट कंट्रोलवाल्यांचे जे कपडे असतात ना, ते घालून आलेत, चेहऱ्याला मास्क वगैरे लावलाय, जेणेकरून कोणी ओळखणारच नाहीये. मंडळी ह्या दोघी जणी आता आल्यात, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रूममध्ये गेल्यात आणि तिथे असलेल्या लोकांना सांगितलंय, की पेस्ट कंट्रोलसाठी आम्ही आलोय म्हणून. तर ते लोकं म्हणतात, की "हो, घ्या ना, तुम्ही करून घ्या, काही हरकत नाहीये." आता जानकी आणि ऐश्वर्या म्हणतात, की "नाही, नाही, तुमच्यासमोर कसं पेस्ट कंट्रोल करणार? अहो, हे औषध किती स्ट्राँग असतं. आम्ही बघा मास्क वगैरे सगळं यूज केलंय. तुम्ही असं कसं इथे थांबणार? त्याच्यामुळे तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते, त्रास होऊ शकतो, श्वास वगैरे घ्यायला त्रास होऊ शकतो. नाही, नाही, तुम्हाला थोड्या वेळासाठी का होईना, पण बाहेर जावं लागेल पेस्ट कंट्रोल होईपर्यंत." त्यावर आता ते लोकं म्हणतात, की "बरं ठीक आहे, काहीच हरकत नाहीये." आणि मंडळी ह्या संधीचा फायदा घेत आता अवंतिका लगेच जाते आणि ते त्या पीसी जो आहे त्याच्यावरती ना ती सगळं चेक करते, सीसीटीव्ही फुटेज. त्या दिवशी नानांची डेथ झालेली असते. आणि मंडळी या सगळ्यामध्ये आता ना इतका मोठा पुरावा आता ह्या दोघींच्या हाती लागलाय. ह्या दोघींनी आहे ना पटकन ते एका पेनड्राईव्हमध्ये सगळं हे करून घेतलंय. जेवढा त्यांना डेटा मिळाला ना, तो सगळा डेटा आता त्यांनी पेनड्राईव्हमध्ये काढून घेतलाय. आणि ह्या दोघींचं काम सुरू असतं. तेवढ्यातच आता तिथे आणखीन एक माणूस येतो आणि मॅडम म्हणतो, "मॅडम किती वेळ लागणार आहे? आमचं सुद्धा महत्त्वाचं काम आहे. आम्हाला एवढा वेळ थांबून नाही चालणार." आता ते लोकं समोर येणार. तेवढ्या जानकी आणि ही दोघी पण आहेत ना, स्वतःचा मास्क पटकन वरती घेतात, जेणेकरून त्यांचा चेहरा कोणाला दिसू नये. तर मंडळी तो माणूस म्हणतो, की "काय झालं मॅडम? झालं की नाहीये? किती वेळ लागणार आहे?" त्याचा इकडे आहे ना पीसीवरती एक रेकॉर्डिंगचं सुरू आपलं सॉरी डाउनलोडिंग सुरू असतं. त्यांनी जो घेतलाय ना डेटा ॲक्सेस करून घेतलाय, तो सगळं काही सुरू असतं आणि तेवढ्यात आता अवंतिका जाऊन उभी राहते मध्येच आणि हळूच तो पेनड्राईव्ह काढून घेते. आता त्यांना जे सीसीटीव्ही फुटेज होतं, ते सगळं फुटेज तर मिळालंय. पण मंडळी आता इकडे जेव्हा घरी आल्यानंतर अवंतिका, जानकी आणि ह्या सगळ्यांनी मिळून ते सीसीटीव्ही पुन्हा परत जेव्हा चेक केलंय, तेव्हा मात्र आता त्यांच्यासमोर एक खूप मोठी गोष्ट समोर आलेली आहे. आणि ती म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये सरळ-सरळ दिसते, की ही शर्वरी स्वतः नानांच्या रूममध्ये नर्सचे कपडे घालून त्यांच्या रूममध्ये घुसलेली असते, रूममध्ये शिरलेली असते. आणि त्याच्यामध्ये आता असं झालंय, की